Hello student, today we see प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. हा जो टॉपिक आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिकच्या अंडर आहे. तुम्ही आधीचं लेक्चर पाहिलं असेल, त्यामध्ये आपण कुलम्स लॉ इन स्केलर अँड वेक्टर फॉर्म पाहिला आणि काय बेसिक जे सुरुवातीचं होतं चार्ज इलेक्ट्रोस्टॅटिकची जी डेफिनेशन आहे ती आणि बेसिक कन्सेप्ट घेतले होते. आजच्या पिरियडमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे काय ते लर्न करणार आहे. ॲक्च्युली इट इज रिलेटेड टू द चार्जेस. ओके, मग ह्याचं जे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट आधी आपण घेऊयात. वेन ए नंबर ऑफ चार्जेस are interacting the resultant force on a particular charge is given by the vector sum of all the forces exerted by individual charges. Okay. लेट्स सी. आता आपण याचं जे स्टेटमेंट आहे ते बघूयात आधी काय होतं. त्यामध्ये मग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन चार्ज, जर तुम्हाला नंबर ऑफ चार्जेस दिलेले आहेत, जर आपल्याला त्याचा रिझल्टंट फाइंड आउट करायचा असेल, म्हणजे एक चार्ज आहे आणि त्याच्या अवतीभोवती खूप सारे चार्जेस आहेत रिलेटेड, मग त्याच्यावरचा जो टोटल चार्ज और रिझल्टंट फोर्स ऑन द पर्टिक्युलर चार्ज, त्या मधल्या चार्जचा आपल्याला रिझल्टंट फोर्स फाइंड आउट करायचा असेल तर काय करणार आहे आपण, व्हेक्टर सम ऑफ ऑल फोर्सेस एक्झर्टेड बाय इंडिव्हिज्युअल चार्ज, म्हणजे हा जो चार्ज आहे हा प्रत्येक चार्जवरती जो फोर्स ॲक्ट करेल त्याची व्हेक्टर सम घेतल्यानंतर आपल्याला रिझल्टंट फोर्स मिळेल. दिस फिनॉमिनॉन इज नोन ॲज द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. मग आपण आता इथं त्याचं एक्सप्लेनेशनमध्ये घेऊयात. आता एक्सप्लेनेशनमध्ये आपण आधी डायग्रॅम बघूयात. कन्सिडर द नंबर ऑफ पॉईंट चार्जेस Q1, Q2, Q3. आता मी इथं ड्रॉ करून घेते डायग्रॅम. हे आहे Q1, Q2 जो आहे तो आहे आता या पॉईंटला. सिमिलरली Q3, दिस इज द Q4. ओके, दीज आर द 4 चार्जेस. मग याच्यावरती जो फोर्स ॲक्ट होतो, आणखीन Q5 घेऊयात. देन द फोर्स ॲक्टिंग, आता Q1, Q2 हा मी डिनोट करते. याचा जो आहे दिस इज द A2, दिस इज A3, दिस इज A4 अँड दिस इज द A5. फोर्स ॲक्टिंग ऑन दिस इज F1, 2, 1 आणि 2 आहे म्हणून. ओके, मग आता ह्याच्यावरती जो आहे हा झाला F1, 2. याच्या इकडे येईल तो F1, 3. पहा इथे 1 आणि 3. ओके, हा झाला. मग ह्याच्यामधला वरतीचा जो आहे तो येईल आता F1, 4. याच्यावरती ॲरो दाखवूयात कारण की डायरेक्शन आहे. आणि या साईडचा येईल F1, 5. मग आपल्याला हेच याच्यावरती प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनमध्ये तेच सांगितलं. इथे नंबर ऑफ चार्जेस केलेत आणि ते केप्ट आहे आणि Q1 हा मध्ये आहे. अँड कीप ॲट ए पॉईंट्सवर कुठं प्लेस केला, A2, A3, A4 आणि A5 वरती. आणि हा जो आहे हा A1 वरती आहे. ओके, देन वी हॅव टू द फोर्स एक्झर्टेड ऑन द चार्ज Q1 बाय Q2 इज F1, 2. इथे दाखवला आहे.
मग द व्हॅल्यू ऑफ F12 इज कॅल्क्युलेटेड बाय इग्नोरिंग द प्रेझेन्स ऑफ अदर चार्जेस. ओके, म्हणजे अदर चार्ज प्रेझेन्स आहे त्याच्यावरून आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली. सिमिलरली F13 बी द फोर्स एक्झर्टेड ऑन चार्ज Q1 ऑन द चार्ज Q1 बाय Q3. सिमिलरली Q4 म्हणजे F13 F14 कॅन बी फाइंड आउट बाय युझिंग द कुलम्स लॉ. मग तोच आपण कसा लिहू शकतो पहा. वी कॅन राईट इट ॲज टोटल फोर्स F1 ऑन चार्ज Q1 इज द वेक्टर सम ऑफ ऑल फोर्सेस. म्हणजेच F1 इज इक्वल टू सगळ्याचे वेक्टर सम मीन्स F12 प्लस F13 प्लस अप टू जे आहेत आपले खूप सारे प्लस F14 मग आणखीन जितके आपण घेऊ शकतो n नंबर ऑफ. मग तेच कसं लिहिता येईल. एक टर्म कॉन्स्टंट आहे 1/4πε0. ही टर्म सगळ्या ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे. फक्त इथे Q1 Q2 F12 आहे आपण. मग इथे काय येणार आहे R12 आहे तर आपण इथे घेतो R21² इंटू युनिट वेक्टर R21. ओके, सेकंड टर्म Q1 Q3 अपॉन R31 याचा स्क्वेअर इंटू R31 युनिट वेक्टर प्लस सिमिलरली सगळ्या पुढच्या टर्म्स येतील. मग ओके, ही झाली ही टर्म. मग त्यानंतर वेअर R21 R31 R41 आर द युनिट वेक्टर डायरेक्टेड टू Q1 फ्रॉम Q2 Q3 Q4 रिस्पेक्टिवली. ओके, अँड ते डिस्टन्सेस आहेत ॲक्च्युली R21 R31 R41 आर द डिस्टन्सेस फ्रॉम Q1 टू Q2 Q3 रिस्पेक्टिवली. म्हणजे डिस्टन्सेस आहे. If Q1, Q2, Q3 up to Q1 are the point charges, then the force exerted by the charge on a test charge Q0 is given by. जर मी तसंच फॉर्म्युला घेतला आणि टेस्ट चार्ज Q0 घेतला तर माझा जो F येईल फोर्स ऑन द टेस्ट चार्ज इज F टेस्ट लिहिला मी त्यासाठी F1 प्लस F2 प्लस अप टू काय येईल मग प्लस Fn. ओके, कुठपर्यंत प्लस अप टू Fn. मग ह्याची मी ॲडिशन केल्यावरतीच काय येईल तेच आपण काय लिहू शकतो समेशन ऑफ n इज इक्वल्स टू 1 टू n F सफिक्स n. मीन्स दिस कॅन बी रिटर्न ॲज 1/4πε0 समेशन ऑफ n इज इक्वल्स टू 1 टू n Q0 Qn अपॉन Rn square into unit vector Rn. So this is the final formula of this. ओके, हा फॉर्म्युला आहे. मग ह्याच्यावरूनच आपण काय म्हटलं दिस इज द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ चार्जेस. म्हणजे ह्यामध्ये काय करतो आपण जे दुसरे चार्जेस आहेत त्याच्यावरती जो फोर्स ॲक्ट करतो त्याची आपण वेक्टर सम घेतो. सो दिस इज द कन्सेप्ट फॉर द सुपरपोजिशन ऑफ चार्ज. मग मी इथे Q0 टेस्ट चार्ज जर घेतला Q0 is the test charge, then force acting on that, then force acting on it is F test जो मी इथे लिहिला आहे. मग तोच आपण इथे लिहिला F1 F2 प्लस अप टू Fn आणि तोच फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ समेशन लिहिला. डायरेक्ट सम न लिहिता मी साईन लिहिलं. ओके, अंडरस्टूड दिस. मग हे झाल्यानंतरनं जो आहे याच्यातला पुढचा टॉपिक तुमचा स्किप आहे. आता यातला इलेक्ट्रिक फील्ड हा टॉपिक स्किप केलेला आहे 10.6 ह्याच्या पुढचा जो टॉपिक आहे. पण तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय ही माहिती हवा कन्सेप्ट. द स्पेस अराउंड द चार्ज इज गेट मॉडिफाईड. आता सपोज मी एक चार्ज घेतला आहे हां, याच्या बाजूनी इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते ही माहिती तुम्हाला चार्जच्या बाजूनी. जर मी इथे टेस्ट चार्ज घेतला कुठला व्हेन ए टेस्ट चार्ज इज ब्रॉट टू नियर दॅट चार्ज, मी या चार्जच्या जवळ घेतला तर काय होतो इट एक्सपिरियन्सेस द कूलम फोर्स. याच्यामध्ये जो आहे तो कुठला येणार आहे कूलम फोर्स एक्सपिरियन्स होणार आहे. ओके, द रिजन अराउंड द सब चार्ज ऑब्जेक्ट इन विच कूलम फोर्स इज एक्सपिरियन्स बाय अनदर चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे इथं कुठली फील्ड क्रिएट झाली आहे म्हणू शकतो आपण इलेक्ट्रिक फील्ड. मग यालाच आपण कसं म्हणू शकतो इलेक्ट्रिक फील्ड इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय द टेस्ट चार्ज इन द प्रेझेन्स ऑफ गिवन चार्ज ॲट ए गिवन डिस्टन्स फ्रॉम इट इज नोन ॲज द इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजेच आपण इन टर्म E इज इक्वल्स टू काय लिहू शकतो लिमिट Q टेंड्स टू 0
एफ अपॉन क्यू. ओके, दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड. आणि याचं जे एस आय युनिट असतं ते आहे न्यूटन पर कुलम. फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि चार्जचं आहे कुलम. हे एस आय युनिट आहे किंवा याचा आणखीन एक युनिट आहे व्होल्ट पर मीटरसुद्धा आहे. व्होल्ट पर मीटर. आणि याचे जे डायमेन्शन्स आहेत ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. फोर्सचे डायमेन्शन्स घ्या आणि चार्जचे घ्या. एल एम टी टू द पॉवर -3 ए टू द पॉवर -1. इथे +1 आहे. दिस इज द डायमेन्शन्स फॉर द इलेक्ट्रिक फील्ड. हा तुम्हाला स्किप झाला आहे पण तुम्हाला माहिती हवा. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय द टेस्ट चार्ज इन द प्रेझेन्स ऑफ गिवन चार्ज ॲट द गिवन डिस्टन्स फ्रॉम इट इज नोन ॲज द इलेक्ट्रिक फील्ड. म्हणून आपण म्हटलं E इज इक्वल्स टू लिमिट Q टेंड्स टू 0 F अपॉन Q. युनिट न्यूटन पर कुलम और वोल्ट पर मीटर. ओके, आणि माझे डायमेन्शन्स आहेत L1 M1 T टू द पॉवर -3 A टू द पॉवर -1. याच्यानंतर एक आणखीन मी सांगू शकते, म्हणजे यामध्ये उपयोगी तुम्हाला जे आहे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. हा पण ह्याच्या अंडर आलेला आहे. पण युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड कशाला म्हणता येईल? युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इज अ फील्ड हुज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज सेम ॲट ऑल पॉईंट्स. म्हणजे अशी की ज्याची मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन सेम येते त्याला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणतात. हे तुम्ही जनरली सुद्धा लिहू शकता. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड कशाला म्हणतात? सपोज दिस इज प्लस, दिस इज मायनस. या साईडनी या लाईन्स आहेत, या लाईन्स आहेत आणि हे आहे ॲरो. ओके, प्लस मायनस. मग यामध्येच काय म्हटलं? युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इज अ फील्ड हुज मॅग्निट्यूड, म्हणजे याचं मॅग्निट्यूडसुद्धा सेम आहे आणि डायरेक्शनसुद्धा सेम आहे ॲट ऑल पॉईंट्स, सगळ्या पॉईंट्सशी. याला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणतात. मग नॉन युनिफॉर्ममध्ये काय येणार आहे पहा. नॉन युनिफॉर्म म्हणजे त्यामध्ये मॅग्निट्यूडही सेम येणार नाही आणि डायरेक्शनसुद्धा सेम येणार नाही. नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, ए फील्ड हुज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज नॉट सेम ॲट ऑल पॉईंट्स, त्याला नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. म्हणजे त्याचे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही कसे सेम नाही आहेत. मग त्याची जी डायग्रॅम आहे ती कशी येणार आहे? हां, हे प्लस क्यू चार्ज. म्हणजे इथे काय वेगवेगळी अपोजिट डायरेक्शन आहे, सेम आहे का? नाही. तिकडे कशी होती? सेम डायरेक्शनला होती. ओके, अंडरस्टूड दिस. हा सगळा स्कीपमधला पार्ट आहे, पण तुम्हाला हा बेसिक जो आहे युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ते माहिती हवं. त्यानंतरनं जे आहे ते आहे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस. हे तुम्हाला थोडंसं झालेलं आहे हा पार्ट 10th. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस. Okay, what is meant by the electric lines of forces? An electric lines of forces is an imaginary curve drawn in such a way that tangent at any point gives the tangent of at any point given point on this curve gives the direction of electric field at that point. म्हणजे एक इमॅजिनरी लाईन आहे ती प्लस टू मायनस जे आपण म्हणतो की नाही इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जी आहे ती आपण आता सपोज अशी लाईन काढलेली आहे. मग याला आपण टँजंट जर ड्रॉ केली, इट गिव्स द काय आणि काय मिळणार आहे आपल्याला? डायरेक्शन मिळते. कशाची? इलेक्ट्रिक फील्डची. टँजंट माहिती तुम्हाला, आपण टच करून याला लाईन काढतो ती. अँड इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स इज अन इमॅजिनरी कर्व ड्रॉन इन सच अ वे दॅट टँजंट ॲट एनी पॉईंट गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉईंट. If a test charge is placed in an electric field, it would be acted upon by the force at every point in the field and will move along the path. म्हणजे आता सपोज मी इथे ड्रॉ केल्या, हां, एक आहे इथे प्लस क्यू चार्ज आहे आणि इथे एक मायनस क्यू चार्ज आहे. मग ह्याच्यामध्ये अशा इमॅजिनरी लाईन्स अशा होतात. आता प्लस आणि मायनस आहे म्हणून अशा आलेल्या आहेत. हां, तेच जर अपोजिट असत्या तर त्याची हे वेगळी आली असती, त्या रिपल्स झाल्या असत्या. सो दीज आर द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. हा मायनस क्यू आहे आणि हा आहे प्लस क्यू. मग ह्या इमॅजिनरी लाईन्स आहे, कर्व्स आहे. मग ह्याच्यामध्ये मी टँजंट ड्रॉ केली तर मला डायरेक्शन मिळणार आहे. आणखीन मी याच्यामध्ये टेस्ट चार्ज Q0 प्लेस केला तर काय होणार आहे? इन इलेक्ट्रिक फील्ड इट वुड बी ॲक्टेड अपॉन द फोर्स ॲट एव्हरी पॉईंट. त्याला काय होईल? फोर्स ॲक्ट होईल एव्हरी पॉईंटमध्ये.
अँड विल मूव अलॉंग ए पाथ, आणि तो त्या पाथने मूव करेल. अँड द पाथ अलॉंग विच द युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव इज कॉल्ड लाईन ऑफ फोर्स. आणि मग हा जो पॉझिटिव्ह चार्जच्या लाईनने मूव्ह होईल त्याला म्हणतात लाईन ऑफ फोर्स. अँड ए लाईन ऑफ फोर्स इज अ डिफाईन्ड ॲज, मग त्यालाच आपण डिफाईन कसं करू, ए कर्व सच दॅट टँजेंट ॲट एनी पॉईंट गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉईंट. And the density of electric field indicates the strength of electric field at the given point in a space. Density कशी इंडिकेट करणार आहे पहा. The density of field lines indicates the strength of electric field in the given point at a space. मग ह्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पहा. कॅरेक्टरिस्टिक्स पण तुम्हाला आधी झाल्या आहेत, पण आपण वन बाय वन घेऊयात. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे द लाईन ऑफ फोर्स ओरिजिनेट फ्रॉम पॉझिटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट अँड एंड ऑन अ निगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट. इथं पॉझिटिव्हली चार्जपासून सुरू झालं आहे आणि एंड कुठे झालं आहे, निगेटिव्ह चार्जमध्ये. ती आहे फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. सेकंड आहे द लाईन ऑफ फोर्स कॅन नेव्हर इंटरसेक्ट ऑर नॉट मीट टू द इच अदर. इथे इंटरसेक्ट झालेले दिसत आहेत का, नाहीच, प्रत्येक वेगवेगळी लाईन आहे, इंटरसेक्ट झालेल्या नाही आहेत. ओके. देन थर्ड इज द लाईन ऑफ फोर्स लिव्ह ऑर टर्मिनेट ऑन द कंडक्टर नॉर्मली. त्या कशा टर्मिनेट ऑर लिव्ह होतात, नॉर्मली. अँड द लाईन ऑफ फोर्स डू नॉट pass through the conductor, that is electric field inside the conductor is always zero, but they passing through the insulator. इलेक्ट्रिक याच्यातून नाही पण इन्सुलेटरमधून पास होतात. द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया ऑफ द सरफेस हेल्ड परपेंडिक्युलर टू द फील्ड. आता ही जी इलेक्ट्रिक फील्डचं जे आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणतो, ती कशी असते, प्रपोर्शनल असते. किती नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू देतात, जितके एरिया आपण कन्सिडर केलं आहे त्याच्यामधून, आणि ती कशी आहे, हेल्ड परपेंडिक्युलर टू द फील्ड. ही पण एक प्रॉपर्टी आहे और कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड इन द रिजन वेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज लार्ज. म्हणजे जिथं क्राउडेड रिजनमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक लाईन्स दिसतात तिथं त्याची काय असते, इंटेन्सिटी लार्ज असते. अँड द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर वाईडली सेपरेटेड. जिथं सेपरेट होतात वाईडली म्हणजे दूर दूर जातात, त्या रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी स्मॉल असते. अँड द लाईन ऑफ फोर्स ऑफ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आर पॅरलल इच अदर अँड आर इक्वली स्पेस्ड. त्या कशा असतात, पॅरलली असतात आणि इक्वली स्पेस्ड असतात. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. ह्या त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स होत्या. अंडरस्टूड दिस. म्हणजे ह्या तुम्ही लक्षात ठेवाल, तुम्हाला विचारू शकतात स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस. मग तुम्हाला ह्या कॅरेक्टरिस्टिक्स माहिती हव्या. ओके. देन नेक्स्ट पॉईंट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स. आता इलेक्ट्रिक फ्लक्स कशाला म्हणतात, ॲक्च्युली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पाहिलं की नाही त्याच्याशीच रिलेटेड आहे इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके. आता हा तुमच्या या चॅप्टरमधला लास्टचा पॉईंट आहे. याच्या पुढचा पॉईंट स्किप झालेला आहे. ॲक्च्युली चार्ज डिस्ट्रीब्युशन जे आहे, इलेक्ट्रिक डायपोल स्किप झालेला आहे. त्यानंतरनं गॉस लॉ नाही आहे तुम्हाला. त्यानंतरनं कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन जो आहे तो पण स्किप झाला आहे. मग हा लास्ट पॉईंट आहे तुमचा या चॅप्टरमधला, इलेक्ट्रिक फ्लक्स. आता इलेक्ट्रिक फ्लक्स कशाला म्हणतात, ॲक्च्युली द नंबर ऑफ लाईन्स पर युनिट एरिया इज द इंटेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे मी तुम्हाला आत्ता जे म्हटलं होतं की नाही, सपोज आता मी एक डायग्राम ड्रॉ करते. हा एक आपण कन्सिडर केला, यामधून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स या पास होताना दाखवल्या. पहा, एक एरिया आहे, त्यामधून आहे डी एस. हा स्मॉल एरिया जर घेतला आपण, डी एस हा आहे थीटा आणि ही आहे इलेक्ट्रिक फील्ड. ओके. देन इलेक्ट्रिक फ्लक्स जे आहे ते आपण काय म्हटलं, द नंबर ऑफ लाईन्स पर युनिट एरिया इज द इंटेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ई. मीन्स वी कॅन राईट, आपण वन बाय वन पॉईंटमध्ये ह्याच्या जर लिहायला झाला तर फर्स्ट येतो द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया is the intensity of electric field E. जे आपण आत्ताच इलेक्ट्रिक लाईन्सचं ज्या फोर्स त्यामध्ये पाहिलं, इलेक्ट्रिक फील्ड ई. म्हणजेच याला कसं लिहिता येईल, बाय फॉर्म्युला E इज इक्वल्स टू दी नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स, नंबर ऑफ
lines of force upon area including the lines of force. therefore number of lines म्हणजे काय येतील, number of lines of force is equals to E into area. ओके, मग आता आपल्याला फ्लक्स फाइंड आउट करायचं आहे. ॲक्च्युली फ्लक्स जे आहे ना ते फायने डिनोट करतात. वेन द एरिया इज इन्क्लाइंड ॲट अन अँगल थीटा विथ द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, जे मी तुम्हाला डायग्राममध्ये इथे दाखवलेला आहे. पहा, हा जो थीटा दिला आहे हा इन्क्लाइंड झालेला आहे इलेक्ट्रिक फील्डला. मग तेच म्हटलं आहे, वेन द एरिया इज इन्क्लाइंड ॲट अन अँगल थीटा विथ द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, द इलेक्ट्रिक फ्लक्स कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. लेट द अँगल बिटवीन ई अँड डी एस इज द थीटा, आपण आत्ताच लिहिला तो. देन इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस एरिया डी एस इज गिवन बाय. मग आपल्याला आता तेच काढायचं आहे ॲक्च्युली, नंबर ऑफ फ्लक्स, द इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू द डी एस, मग तो डी फायने डिनोट करतात. दिस इज द इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल्स टू द कंपोनंट ऑफ डी एस अलॉंग ई इंटू एरिया डी एस. आता हा फॉर्म्युला कुठून घेतला आहे, जो आपण खाली आता लिहिला होता नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स, तसा. मग हाच काय येईल, डी फाय इज इक्वल टू ई डी एस कॉस ऑफ थीटा. आता हा कॉस ऑफ थीटा जो आहे तो कुठून आला आहे, ॲक्च्युली लाईन्स ऑफ फोर्स आहे की नाही तो दोन ह्याच्यामध्ये स्प्लिट अप केला, हॉरिझॉन्टल कंपोनंट, व्हर्टिकल कंपोनंट. मग आपण इथं जो आहे तो कॉस थीटा जो आहे तो कन्सिडर केला, साईन थीटा आपण घेतलेला नाही आहे. मग यावरून जो आहे तो काय आला, ई इंटू डी एस इंटू कॉस ऑफ थीटा. हेच कसं लिहू शकतो आपण, डी फाय इज इक्वल्स टू वेक्टर ई डॉट डी एस. तुम्हाला वेक्टर प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट असं माहिती आहे, सॉरी वेक्टर प्रोडक्ट अँड डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट अँड डॉट प्रोडक्ट माहिती आहे. हा जो येतो तो डॉट प्रोडक्ट, कारण की डॉट प्रोडक्टमध्ये कुठला थीटा येतो, कॉस थीटा. मग हेच आपण कसं लिहू शकतो, ई डॉट डी एस. देअरफॉर टोटल फ्लक्स, हे झालं स्मॉल फ्लक्स. आणि जर मला टोटल फाइंड आउट करायचं आहे तर काय करावं लागेल, इफ यू हॅव टू फाइंडिंग द टोटल इंटिग्रेशन ऑफ डी फाय, ओके, इज इक्वल्स टू फाय, मीन्स फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एस ई डॉट डी एस, दॅट इज इक्वल टू ई इंटू एस. डी एसचा एस झाला, म्हणजे फॉर्म्युला काय आला, फाय इज इक्वल टू ई डॉट एस. ह्याचे युनिट जे आहे ते आहे व्होल्ट इंटू मीटर. युनिट ऑफ द इलेक्ट्रिक फ्लक्स इज व्होल्ट मीटर. ओके, मग ह्याच्यामध्ये जे आहे तो कुठून आला कॉस थीटा, तर ते लक्षात घ्या, डी एस जो आहे तो आपण फाइंड आउट केला. ॲक्च्युली कंपोनंट ऑफ डी एस अलॉंग ई, तोच आपण काय दिला, ई इंटू डी एस इंटू कॉस ऑफ थीटा. डी एस अलॉंग ईमध्ये घेतल्यानंतरनं जो आहे डी एस ई इंटू डी एस कॉस ऑफ थीटा. दोन ह्याच्यामध्ये स्प्लिट अप केल्यामुळे तो कंपोनंट आलेला आहे. अंडरस्टूड दिस. डायरेक्ट लक्षात ठेवा, द टोटल नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू पर युनिट एरिया, दॅट इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मग आपण हा फॉर्म्युला घेऊनच सगळं सॉल्व केलेलं आहे. फक्त इथे नंबर ऑफ लाईन्सच्या जागी फ्लक्स फाय टाकला आणि कंपोनंट ऑफ डी एस, हा इलेक्ट्रिक फील्ड जो आहे कंपोनंट ऑफ डी एस अलॉंग द ई, हा थीटा घेतला. आणि इथे लक्षात ठेवा कॉस ऑफ थीटाच येतो, कारण की हा जो आहे तो स्केलर प्रोडक्ट आहे, नॉट वेक्टर प्रोडक्ट. मग स्केलर प्रोडक्ट आहे म्हणून ई डॉट ई इंटू डी एस कॉस ऑफ थीटा. एरिया ऑफ डी एस काय येणार आहे, तो डी एस कॉस ऑफ थीटा. ई तसाच घेतला आहे आणि डी एस कॉस थीटा त्याचा हे घेतलेला आहे. ओके, अंडरस्टूड दिस. मग हे सॉल्व केलं आणि त्याच्यावरून आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स मिळाला. मग तुम्हाला जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा जे आहे या चॅप्टरमधलं सगळं आपण टॉपिक कव्हर केलेला आहे. याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जो पुढचा चॅप्टर आहे इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टर, तो आपण स्टार्ट करणार आहे. आय होप यू अंडरस्टूड. आपल्याला हे 1 तारखेपर्यंत संपवायचं आहे, म्हणून मी यातला जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे जवळपास मी सगळे तुम्हाला घेतलेला आहे. जो तुम्हाला स्किप झालेला आहे तो सोडून सगळाच घेतलेला आहे. पण पुढच्या याच्यामध्ये
जे काही थेरॉटिकल चॅप्टर्स येतील ते तुम्ही रीड करूनसुद्धा करू शकता. तो मी स्किप करणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आता महत्त्वाचा जर टॉपिक पाहिला, चॅप्टर पाहिला, तर सगळ्यात लास्टवाला जो सेमी कंडक्टर डिव्हायसेस आहे तो आहे. बाकीचे जे आहेत त्यातलं एकदम थोडा पार्ट आहे ते आपण एक्सप्लेन करणार आहे फक्त. ओके, अंडरस्टूड दिस इलेक्ट्रिक फ्लक्स मीन्स वॉट आणि त्याचा जो फॉर्म्युला काढला आहे तो एक लक्षात ठेवा. आय होप यू अंडरस्टूड. थँक्यू.